नमस्कार, मी रेशम अंबादास. मराठी मूडमध्ये मी तुमचं सर्वांचे स्वागत करते. आज आपण सज्जन गडावर आहोत आणि आपल्यासोबत आहे खरं तर तुम्ही बानो बोललं की लगेच ओळखाल. कारण की आपण त्यांना त्या भूमिकेत तुम्हाला खूप प्रेम मिळालंय खरंय खरंय. प्रेक्षकांचं. मी त्यामुळे मी तशी नावारूपालाच ओळख त्या हां, भूमिकेमुळे आले. त्यामुळे मी तशी ओळख करून दिली. नमस्कार, मराठी मूड आणि हाय रेशम. हॅलो, तुला पण आहे. तुझा मूड कसा आहे? सकाळी येणं झालं, चढणंही झालं. म्हणजे यापूर्वी आली काहीच होतीस नाही, इथे? नो थकवा, नो नो काही स्ट्रेस नाही, काही नाही. एक तर वातावरण बाहेरचं इतकं इतकं सुंदर आहे आणि त्यात आम्ही आहोत सज्जनगडावर, रेशमनी सांगितलं तसं. आज समर्थ या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च मधल्या एका गाण्याचं रिलीज इथे केलं. त्याचं खास कारण असं होतं की ह्या गाण्याचं चित्रीकरण इथे झालेलं आहे आणि स्वामी रामदासांच्या एक डिसायपल म्हणजे अनुयायी म्हणूया आपण, वेण्णा स्वामी नावाच्या एक स्त्री होत्या ज्यांना बालविधवा होत्या आणि त्यांनी हा अभंग लिहिला आहे. त्या गाण्याचे जे लिरिक्स आहेत तो खरं तर एक अभंग आहे आणि इतका सुंदर लिहिला आहे आणि रामाचं त्याच्यात नामस्मरण आहे. एक शांतपणा, एक एक आध्यात्मिक भाव आहे त्या गाण्याला आणि आर्या आंबेकरनी गायलंय. आवाज आहे तिचा, जिथे ती पोचवते आपल्याला ठिकठिकाणी. त्याचबरोबर केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. सो मला असं वाटतं परिपक्व गाणं आज प्रत्येक जनरेशनला अपील होईल. माझ्या आईला तर ते गाणं खूपच आवडलं आणि ती म्हणाली माझ्या डोळ्यातून पाणी आलं अक्षरशः, कारण ती राम जप करणे आणि हे खूप प्रकर्षाने पाळते रात्री झोपताना वगैरे. आणि ती कम्प्लीट आस्तिक आहे, कम्प्लीट दगडूशेठ भक्त आहे, तुळजापूरची देवी वगैरे. एक भयंकर भयंकर नाही काय देवाधर्माचं करण्यात ती कधीच कमी पडत नाही, तिची खूप आस्था आहे. सो आय थिंक तिच्यासाठी, तिच्या जनरेशनसाठी हे असं काहीतरी गाणं येणं म्हणजे कानाला पर्वणी असं ती मला म्हणाली आणि खरंच तसंच आहे. सो आज आम्ही हे सगळं अनुभवताना एक शांतपणा, एक स्तब्धपणा आला गाणं ऐकल्यानंतर आणि तोच अपेक्षित आहे आणि आय थिंक दॅट्स द सक्सेस ऑफ द सॉन्ग. त्याचबरोबरीने चित्रपट येतो आहे 14 ऑगस्टला. सो आम्ही सगळे आज त्यानिमित्ताने सज्जनगडावर आलो. स्वामी रामदासांची महती ऐकली होती, बघायला कधीच मिळालं नव्हतं. या चित्रपटाच्या निमित्ताने भेट झाली. तू म्हणालीस आई धार्मिक आहे वगैरे, तर आईला जेव्हा कळालं तू समर्थ नावाच्या चित्रपटात हो काम हो. करते, तर काय त्यांचं रिॲक्शन होतं? ती मला म्हणत, पेलणार आहे ना तुला, जमणार आहे ना, त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल, तुझे सगळे विचार बाजूला ठेवावे लागतील. काय आहे, विचार असणं चुकीचं नाही आहे, चुकीचे विचार असणंही चुकीचं नाहीये. फक्त दुसऱ्यांचेही विचार मग सकारात्मकपणे बघता आले पाहिजेत. एखाद्याचं जर म्हणणं आहे तर तो चुकतोय असं नाही आहे, त्यांचंही काहीतरी म्हणणं आहे, तर काय आहे त्याचा तू अभ्यास कर, तुला काय वाटतंय बघ. मग मी म्हणलं स्वामी रामदास म्हणजे ते ना, त्यांनी ते मनाचे श्लोक लिहिलेत वगैरे, आई तेच ना? तर ती म्हणाली हो तेच आहेत. पण मी म्हणलं पण ते काय श्लोक मला येतात. मी तिला 1-2 श्लोक म्हणून दाखवले आणि ती म्हणाली की एवढंच नाहीये, असे असंख्य श्लोक आहेत आणि त्या श्लोकांचे अर्थ आहेत, ते माहिती आहेत का? म्हणलं नाही, मला नाही माहिती आहेत. तर ती म्हणाली त्याच्यासाठी तुला जरा अभ्यास करावा लागेल. तर ती म्हणाली आम्हाला शाळेत त्याचे अर्थही शिकवले होते तेव्हा, त्या काळी. शी इज 59 बॉर्न. आम्हाला नाही शिकवलेत शाळेत अर्थ, त्यामुळे त्याच्याकडे तशा पद्धतीने बघितलंच नाही. कदाचित जर त्याचा अर्थ आधी माहिती असता तर असं कावळा बसायला म्हणजे काय, काखेत कळसण गावाला वळसं झालं नसतं. मी मगाशी बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये हे सांगितलं की सायकोलॉजी, मन, सोल ह्याच्यावर अल्टिमेट कंट्रोल मिळवणं ह्याकडेच कल असला पाहिजे ह्युमॅनिटीचा, ना की बाह्य स्वरूपाकडे, की हाऊ वी लुक, व्हॉट वी कॅरी, व्हॉट वी टेक. दिस इज ऑल गोना बी, हे सगळं आपल्याला इथेच सोडायचं आहे. आणि यु नो, म्हणजे माझं तर कधीच तिथे कल नव्हता. मी त्या इंटरव्ह्यू मध्येही म्हणले होते की काही बाहेरचं आवरण असं तात्पुरतं आवडतं, दिसणं बिसणं, पण एका पर्टिक्युलर वेळेनंतर त्याच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागला. आणि मनाला काय वाटतं, आपल्या जीवाला काय वाटतं, आतमध्ये काय वाटतं, आत्मपरीक्षण, काय विवेचन, हे जे काही आहे ते काही आपण करतच नाही. आणि मग हे एकटं वाटणे, डिप्रेशन येणे, नैराश्य येणे किंवा अँशियस फील होणे, स्ट्रेस येणे. काय आहे, लाईक आपण आधीच्या काळात जसे लोक जगायचे, एकमेकांचे हात धरून राहायचे, समजून घ्यायचे एकमेकांना, तसं आता नाही जगत. आपण आपले प्रॉब्लेम्स कोणाला सांगत नाही, तुझे प्रॉब्लेम्स मला माहित नाही. ह्या लेवलला गेल्यानंतर कोणच आपल्याला स्वामी रामदासांसारखे विचार सांगणार की बाळा तू ज्यातनं जातेस त्यातनं अनेक जण जातात. इट्स इट्स एव्हरीबडी स्टोरी. सो ह्यातनं उपाय कसा काढायचा,
म्हणजे आज श्रीमंतातला श्रीमंत माणूस, त्याच्याकडे अमुक गोष्ट आहेत आणि त्याच्याकडे एक ऍड होती ज्याच्यामध्ये एक कार BMW मधून जाणारा माणूस आहे, त्याला अफसोस आहे की त्याच्या डोक्यावर केस नाहीये. पण हेच टू व्हीलरवर जाणारा एक गरीब मुलगा, तो म्हणतो यार माझ्याकडे मर्सिडीज नाहीये पण त्याच्या डोक्यावर केस आहेत ज्याची त्याला तेव्हा किंमत नाहीये. सो हे हे सगळ्यांबरोबरच घडतं. वी आर ऑल सेलिंग इन द सेम बोट. सो त्या सगळ्याला आपण सायकोलॉजी, डिप्रेशन आणि थ्रू आलेले आत्ताचे जे उपाय आहेत, औषधं आहेत, तर हे आपल्या जनरेशनला झालं. ह्याच्या आधीच्या जनरेशन काय करत होत्या? तर त्या ह्या सगळ्या संतांच्या विचारांवर जगत होत्या. त्यांचं साधं साधं आयुष्य आणि त्यांना त्यातनं पडणारे सखोल प्रश्न हे काही छोटे नव्हते, तेही मोठेच होते. आणि त्या ह्या विचारांचं, श्लोकांचं जेव्हा अर्थ काय किंवा त्यांचं म्हणणं काय हे कळल्यानंतर असं वाटतं की ओ माय गॉड, दिस इज सो रिलेटेबल. हे आपल्या जनरेशननी आत्ताच्या आत्ता लगेच उलगडलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे. एक वेगळा कॉन्फिडन्स येतो त्याच्यामुळे. आणि ह्या चित्रपटामुळे मला नव्याने मनाचे श्लोक उलगडायचे आणि त्याचं काय म्हणणं आहे हे वाचायची संधी मिळाली, जाणून घ्यायची. आणि फार काही नाही ग, एखादा जरी श्लोक आपण आयुष्यात आयुष्यात आय एम सेइंग आपल्या अंगवळणी पाडू शकलो ना, तरी आपलं आयुष्य खूप समृद्ध होईल माणूस म्हणून. मी तुला माझा पुढचा प्रश्न खरं तर हाच होता, की तुझ्या विचारांमध्ये काही बदल घडलेत का? पण तू आता एवढं बोलली आहेस की हो, आणि नक्कीच मला it's बदल still बदल नाही झालाय अजून, पण निदान काय म्हणणं आहे त्यांचं हे समजून जरी घेतलं ना, तरी तुमचा अप्रोचच चेंज होतो गोष्टींकडे बघण्याचा. जे अडथळे वाटतात येणारे, ते अडथळे आपोआपच नष्ट होतात आणि तुमचा जो गोल आहे तो क्लिअर होतो. हे काय म्हणता येईल, आय थिंक त्यांनी मला संधी दिली असं म्हणायला हरकत नाही, की तू एक्सप्लोर, की मे बी ते टायमिंगच मॅच झालं माझ्यासाठी, की हे पण आहे. मी असं नाही म्हणणार की मी बाहेर आलीये कम्प्लिटली, कारण ऑल ऑफ दिस टेक्स टाइम. मनाला सुधरवणे, मनाचं संगोपन करणे ही ऑन टाइम टेकिंग प्रोसेस आहे. ती कंटिन्युअस चालत राहते. आणि जीवाला जीव नाही देऊ शकलो, मनोभावे एकमेकांशी एकरूप नाही होऊ शकलो, तर स्वामी रामदास तेच सांगतात की कीप कमिंग बॅक टू दिस होल सायकल अगेन अँड अगेन अँड अगेन. म्हणजे जर तुम्ही त्या बाह्य रूपात अडकून राहिला तर यू फील स्टक अँड देन यू कीप कमिंग बॅक टू इट. तुम्हाला ते तसं रोज वाटणार आहे जर तुम्ही त्यातनं मार्ग नाही काढलात, स्वतः मार्ग नाही काढलात. So, आजची तरुण पिढी किती विचारांना घेऊ शकेल या चित्रपटात तुला वाटतं? मला तर वाटतंय की आमचा मेन प्लस पॉइंट ह्या चित्रपटाच्या गोष्टीचा हाच आहे की देर आर टू एक्स्ट्रीम पोल्स. म्हणजे भूषण इज प्लेइंग अ कॅरेक्टर. भूषणचं जे पात्र आहे ते एकदम वेगळं आहे. त्याच्या वडिलांचं जे पात्र आहे विश्वंभरचं, ते वेगळं आहे. आणि ते दोन मोठे पिलर्स आहेत जे एकमेकांना असे क्लॅश होणार आहेत. आणि ती गोष्ट इतकी रंजक होते पुढे की ती आपली स्वतःची पर्सनल गोष्ट वाटते. पण कोणाच्या घरात वडिलांचे आणि मुलाचे वाद नाही आहेत, मुलीचे आणि वडिलांचे वाद आहेत, मतभेद आहेत. सो ह्याला सगळ्याला असं नाही म्हणणार की गोष्टीतून तुम्हाला काहीतरी मिळेल वगैरे, पण तुम्हाला असं वाटेल की हे रिलेटेबल आहे, हे मी जगते, हे तू जगतेस, हे तुझा भाऊ जगतो. सो इट इज क्रुशियल टू म्हणजे हे खूप गरजेचं आहे की आपण आपले प्रॉब्लेम्स, आपल्या आयुष्यातल्या गोष्टीला समरस अशी दुसरी गोष्ट आपल्याला पडद्यावर बघायला मिळते, तर ते आयुष्यात जगून त्यातनं काहीतरी लॉस होऊन काहीतरी मिळवण्यापेक्षा, म्हणजे काहीतरी गमावून मग काहीतरी मिळवण्यापेक्षा गोष्टीतनच बोध मिळाला तर नक्कीच चांगलं काय हरकत आहे. सो अशा पद्धतीचे हे काय ही गोष्ट आहे. आणि असं काही खूप तात्विक आणि खूप असं आध्यात्मिक वगैरे असं नाहीये. म्युझिक अर्थात आध्यात्मिक आहे, कारण अभंग आहे वेण्णा स्वामींनी लिहिलेला, ज्याचाच लॉन्च आज आम्ही इथे करायला आलो. त्यांनी तो अभंग इथेच लिहिला आहे, इथे बसून सज्जनगडावर. आणि त्याची ही महती आम्हाला कलाकारांनी कळावी म्हणून हा आम्ही उपक्रम राबवला होता. सो इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. खूप इथली माणसं सगळी खूप प्रेमळ आहेत, खूप शांतता आहे, खूप म्हणजे अगदी 7 स्टार हॉटेल सारखं सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे. मराठी मूडकडनं शुभेच्छा तुला खूप खूप चित्रपटासाठी. प्रेक्षकांना काय सांगशील? वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. तुम्ही जे एरवी चित्रपटात बघता की पैसा मिळाला, हिरोईन आहे, मस्त गाड्या उडतायत वगैरे, हे अशा पद्धतीचा चित्रपट नाही आहे. पण समजून घ्या, आपले प्रॉब्लेम्सही तसे नसतात. आपले प्रॉब्लेम्स कौटुंबिक असतात. त्या हिशोबाने आम्ही एक गोड अशी गोष्ट तुमच्याकडे घेऊन येत आहोत, ज्याला स्वामी रामदासांच्या विचारांचं काय आवरण आहे असं म्हणूया, किंवा खरं तर बीज ते आहे आणि आवरण ही कौटुंबिक मनोरंजक गोष्ट आहे. सो आय होप तुम्ही ती पिल स्वॉलो कराल, तुम्ही हे औषध घ्याल, पण त्याची चव कडू नसेल हे मात्र नक्की.